अकबर व बिरबलाची गोष्ट. बिरबल व तानसेन. बिरबलचे शत्रू बिरबलचा फार हेवा करायचे. एकदा त्यातल्याच एका इस्माने बादशाला सांगितले की महाराज, तानसेनसारख्या जगप्रसिद्ध गायकालाच वजीर करा. बादशाह म्हणाला, ठीक आहे, मी तानसेन आणि बिरबल दोघांची परीक्षा घेतो. जो परीक्षेत उतरेल तो वजीर. दुसऱ्या दिवशी बादशाने एक बंद लोखोटा बिरबल आणि तानसेनांना देऊन सांगितले की रूस देशाच्या राजाला हे पत्र द्या आणि त्याचे उत्तर घेऊन या. रूस देशात पोहोचल्यावर बिरबलने ते पत्र त्या राजाच्या हातात दिले. त्यात लिहिले होते की या दोघांना मारून टाका. ते वाचून राजाने ताबडतोब त्यांचा शिरच्छेद करण्याचा हुकूम सोडला आणि त्या दोघांना शिरच्छेद करण्याच्या मैदानाकडे घेऊन निघाले. तेव्हा तानसेन तर एकदम रडायलाच लागला. तो बिरबलला म्हणाला, बिरबल, मला वजिरी नको, पण या संकटातून सोडव बाबा. ते ऐकून बिरबलने हळूच तानसेनच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकल्यावर तानसेनला धीर आला. त्यांना मारायच्या आधी दोघे एकमेकांना बाजूला करू लागले आणि म्हणाले, आधी मला मारा, आधी माझं डोकं उडवा, नाही नाही, आधी माझं. ते विचित्र भांडण ऐकून मारणारे लोकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांचे ते बोलणे राजाला सांगितले. राजाही ते ऐकून कोड्यात पडला. इतक्या आनंदाने तुम्ही मरण पत्करत आहात, याचं कारण काय? त्याने विचारले. बिरबल लगेच म्हणाला, सरकार, आम्हाला कारण सांगायची बंदी आहे. तुम्ही आपले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला मारून टाका. ते ऐकून राजा म्हणाला, छे छे, मला कारण कळल्याशिवाय मी कोणालाही मारणार नाही. मग बिरबल म्हणाला, महाराज, तुमचं राज्य जिंकण्यासाठी अकबर बादशाह खूप प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही पुण्यवान आहात, त्यामुळे तुमचा पराभवही करता येत नाही. बादशाहच्या गुरुने बादशाहला सांगितले की 2 निरपराध माणसांची हत्या तुमच्याकडून घडली की तुमचं राज्य बादशाहला लगेच जिंकता येईल. त्याशिवाय त्या गुरुने असंही सांगितले की जो आधी मरेल तो पुढच्या जन्मी राजा होईल आणि जो मागून मरेल तो प्रधान होईल. म्हणून म्हणतो की तुम्ही आधी माझं डोकं उडवा. हे ऐकताच बादशाह म्हणाला, शक्यच नाही. तुम्हाला आता मी मारणं शक्य नाही. मला माहीत असताना मी काय म्हणून पाप करू? राजाने दोघांनाही परत पाठविले. दोघांनाही परत आलेले बघून अकबर बादशाहही आश्चर्यचकित झाला. तानसेनाने बादशाहला सांगितले की महाराज, बिरबल हाच वजिराच्या जागेला योग्य आहे. तो नसता तर माझी धडगत नव्हती. बिरबलच्या शत्रूंनी ते ऐकून माना खाली घातल्या.